Hello, welcome dear student. We are going to see Setu syllabus in English medium students. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या सत्रामध्ये सेतू सिलेबस पाहणार आहोत वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि आजचा हा 9वा दिवस आहे. आणि हा सिलेबस राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी तयार केलेला आहे. आणि हा सध्या फक्त 2 भाषेमध्ये उपलब्ध आहे आपल्याला, मराठी माध्यमासाठी आणि उर्दू माध्यमासाठी. परंतु बऱ्याचशा शाळा अशा आहेत की ज्या सेमी माध्यमांच्या आहेत, इंग्रजी माध्यमांच्या आहेत, तर त्यांच्यासाठी थोडी अडचण निर्माण होत आहे. त्या दृष्टीने आपण थोडासा एक प्रयत्न करत आहोत आपल्या खास सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ क्लिप पाठवत आहे. बघा तुम्हाला आवडते का ते. तर आजच्या या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून आपण आजचा अभ्यासक्रम पाहूया. तो सेमी इंग्रजी माध्यमांसाठी आहे. आणि या अगोदरसुद्धा आपण एक व्हिडिओ प्रसारित केलेला होता माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. बऱ्याचशा मुलांनी तो आवडल्याचं सांगितले आहे आणि म्हणूनच मी खास तुमच्या आग्रहास्तव हा दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहे. आणि अशाच प्रकारचे तुमचा उत्साह विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचा उत्साह पाहून मला पण एक उत्साह आलेला आहे आणि मी तुमच्यासाठी या सेमी माध्यमासाठी खास अशा प्रकारचे व्हिडिओ प्रसारित करणार आहे. तर याच्या आधीच्या तासिकेमध्ये आपण पाहिलं होतं ऑपरेशन ऑन लाईक सर्ट्स. तर याच्यामध्ये मॅथमॅटिकल ऑपरेशन हे पाहिले होतं आपण. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स लाईक ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन हे पाहिलं होतं अगोदरच्या याच्या आधीच्या तासिकेमध्ये म्हणा किंवा व्हिडिओमध्ये म्हणा. तर आज आपण त्याचा पुढचा भाग घेणार आहोत डे 9मध्ये. डे 9मध्ये सुद्धा आपल्याला ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ट्स हेच बघायचं आहे, कारण तेव्हा फक्त आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे 2च बाबी पाहिल्या होत्या. आता आज आपण त्या पुढचा भाग म्हणजेच मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हे पाहणार आहोत. डे 9 ऑपरेशन ऑन लाईक सर्ट्स. फर्स्ट मल्टिप्लिकेशन, सेकंड डिव्हिजन अँड थर्ड रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स. ह्या बाबी आपल्याला आज जाणून घ्यायच्या आहे. म्हणजेच आपल्याला नेमकं मल्टिप्लिकेशन करता येतं की नाही, त्याचप्रमाणे डिव्हिजन, आणि त्याच्यानंतर आहे महत्त्वाचा भाग तो म्हणजे रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स. ह्या बाबी आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर मल्टिप्लिकेशन म्हणजे आपण अगोदरच्या तासिकेमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ह्या बाबी पाहिलेल्या आहेत ऑपरेशन ऑन लाईक सर्ट्सच्या माध्यमातून. आणि आज आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या बाबी पाहणार आहोत, म्हणजे गुणाकार आणि भागाकार. आणि त्याचप्रमाणे रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स म्हणजेच काय, परिमेयीकरण. ह्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. तर बघा त्याच्यामध्ये आणखी काय आहे ते. आता यावर आधारित काही आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत, त्याच्यावरचे एक्झाम्पल. पहिला आहे 4 × √12 × 2√3 म्हणजेच काय, 4 √12 × 2√3 करू आपण या ठिकाणी. इज इक्वल टू सोल्युशनमध्ये बघा 4 × 2 इन द ब्रॅकेट इंटू √12 × √3. काय केलं आपण, 4 आणि 2, 4 × 2 एका ब्रॅकेटमध्ये घेतले आणि √12 × √3 केलं. त्यानंतर 4 × 2 किती आलं, 8 × √36, 12 × 3 = 36. therefore 8 × √36, therefore √36 = 6, therefore 8 × 6, therefore the final answer is 48.
देअरफॉर सिम्प्लिफाय 4 इंटू रूट 12 इंटू 2 इंटू रूट 2 इक्वल टू 48. अशा प्रकारे हे पहिलं एक्झाम्पल झालं. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल नंबर 2, 8 इंटू रूट 35 डिवायडेड बाय 4 इंटू रूट 7. सोल्यूशन 8 इंटू अंडर रूट 35 डिवायडेड बाय 4 इंटू रूट 7 इक्वल टू 8 इंटू, आता काय करू आपण या ठिकाणी 35ला फोडू आपण त्याला, म्हणजे त्याचे 2 भाग करू 5 इंटू 7मध्ये. 8 इंटू रूट 7 5/7 डिवाइड बाय 4 इंटू रूट 7. काय केलं आपण या ठिकाणी 8 इंटू अंडर रूट 5/7 डिवाइड बाय 4 इंटू रूट 7 इज इक्वल टू 2 इंटू रूट 7. या ठिकाणी काय होईल, रूट 7 कॅन्सल होईल आणि 2 इंटू रूट 5 शिल्लक राहील. तर फायनल आन्सर काय आहे 2 इंटू रूट 5. तर इम्पॉर्टंट पॉईंट्स पहा या ठिकाणी. इम्पॉर्टंट पॉईंट्स काय आहे, इफ द प्रॉडक्ट ऑफ टू सेट्स इज अ रॅशनल नंबर, if the product of two sets is a rational number, each set is called rationalizing factor of the other set. If the product of two sets is a rational number, each set is called a rationalizing factor of the other set. A definition समजा, if the product of two sets in a rational number, each set is called a rationalizing factor of the other set. If product of two sets is rational number, लक्षात घ्या. एक्झाम्पल बघूया आपण. उदाहरण फॉर एक्झाम्पल 1, फर्स्ट पहा, इफ सेट रूट 2 इज मल्टिप्लाइड बाय रूट 2, वी गेट रूट 2 इंटू रूट 2 इक्वल टू रूट 4. म्हणजे काय, या ठिकाणी वर्गमुळात 2 या संख्येला वर्गमुळात 2नेच गुणले तर आपल्याला काय भेटते, वी गेट रूट 2 इंटू रूट 2 इक्वल टू रूट 4. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 4, आणि वर्गमुळात 4 म्हणजेच काय 2. आणि 2 ही कशी संख्या आहे, परिमेय संख्या आहे, रॅशनल नंबर आहे. म्हणजेच या ठिकाणी इफ सर रूट 2 इज मल्टिप्लाइड बाय रूट 2, then we get root 2 into root 2 equal to root 4 and root 4 equal to 2. Therefore 2 is a rational number, therefore root 2 is rationalizing factor of root 2. म्हणजेच काय, root 2 is rationalizing factor of root 2. अशा प्रकारे या ठिकाणी हे एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. याच्यानंतर सेकंड, मल्टिप्लाय रूट 2 इंटू रूट 8. उदाहरण दुसरं बघा, रूट 2 इंटू रूट 8 इक्वल टू रूट 16 इक्वल टू 4. Therefore 4 is rationalizing factor of root 8. Therefore 4 is a rationalizing factor of root 8. काय केलं आपण या ठिकाणी, रूट 2 इंटू रूट 8 इक्वल टू रूट 16 झालेला आहे, आणि रूट 16 इक्वल टू 4, and 4 is, therefore 4 is rational number. Therefore 4 is a rational number and root 2 is rationalizing factor of root 8. Root 2 is a rationalizing factor of root 8. अशा प्रकारे या ठिकाणी हे दुसरं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्ही तयार करा आणि सोडवा वहीमध्ये, जेणेकरून तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल, सराव होईल. त्याचप्रमाणे काय या ठिकाणी, इफ सर रूट 3 इज मल्टिप्लाइड बाय रूट 3,
then we get root 3 into root 3 equal to root 9, and therefore root 9 equal to 3, and 3 is a rational number. Here root 3 is rationalizing factor of root 3. Root 3 is a rationalizing factor of root 3. परत एकदा बघा, if surd root 3 multiplied by root 3, म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, root 3 multiplied by root 3, then we get root 3 into root 3 equal to root 9, and root 9 equal to 3. Therefore 3 is a rational number. Here root 3 is rationalizing factor of root 3. Root 3 is a rationalizing factor of root 3. म्हणजेच काय, if the product of two surd is a rational number, each surd is called a rationalizing factor of the other surd. अशा प्रकारे. तर अशा प्रकारचं हे एक एक्झाम्पल झालं. यानंतर तुम्हाला एक्झरसाइज सोडवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. एक्झरसाइज, choose the correct option from the following equations. Choose the correct option from the following questions. खाली आपल्याला बहुपर्याय म्हणजे MCQs दिलेले आहेत. दोन प्रकारचे प्रश्न आहेत, आणि यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. त्या ऑप्शनमधून योग्य ऑप्शन निवडायचं आहे आणि त्याला अंडरलाईन केलेलं आहे. मी ऑलरेडी केलेलीच आहे, हे नको होती करायला, पण बघा तरी पण तुम्हाला तुमचं उत्तर याच्याशी जुळते का ते बघा, खात्री करून बघा. सोडवा तुमच्या वहीमध्ये. पहिला आहे 3 into root 6 into 2 into root 2 equal to option A 5 into root 8, B 6 into root 8, C 12 into root 3, and D 5 into root 17. त्याचप्रमाणे सेकंड आहे. तर बघा या ठिकाणी काय येईल, मग मी ऑलरेडी केलेलं आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. 12 into root 3. काय करायचं आपल्याला या ठिकाणी, आपल्याला रूट 3 into 2 करायचं पहिल्या 6च्या ठिकाणी आणि ते सोडवायचं. त्याचप्रमाणे सेकंड 6 into root 12 डिवायडेड बाय 3 into root 6. ऑप्शन या ठिकाणी पण दिलेला आहे A B C D, आणि करेक्ट ऑप्शन आहे A 2 into root 2. तर अशा प्रकारे हे दोन्ही या ठिकाणी मी तुम्हाला सोडून दिलेलं आहे. तुम्ही अशाच प्रकारचे तयार करा आणि तुमच्या वहीमध्ये लिहा, सोडवण्याचा प्रयत्न करा. याच्यानंतर सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स, सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ड्स. म्हणजे सोपे रूप द्यायचं आहे या ठिकाणी. फर्स्ट पहिला आहे 4 into root 15 into 3 into root 3. 4 root 15 multiplied by 3 root 3. हे पहिलं आहे फर्स्ट. सेकंड 8 root 28 डिवाइड बाय 2 root 7. त्यानंतर थर्ड तिसरं आहे इन द ब्रॅकेट root 5 plus root 2 root 5 plus root 2 bracket complete, and another bracket root 5 plus 3 into root 2 bracket completed. त्याचप्रमाणे सेकंड रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, छेदाचे परिमेयकरण करायचं आपल्याला या ठिकाणी. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर या ठिकाणी सुद्धा दोन एक्झाम्पल आहेत. फर्स्ट पहिला आहे 1 डिवाइड बाय रूट 11, आणि सेकंड आहे 3 डिवाइड बाय 5 into root 7. तर या ठिकाणी पहिलं जे आहे ते तुम्हाला सांगतो मी, त्याची आयडिया हिंट कशा प्रकारे. आता याला आपल्याला रॅशनलाइज करायचं डिनॉमिनेटरचं, म्हणजे छेदाचं परिमेयकरण करायचं. कसं करायचं बघा, 1 into 1 डिवाइड बाय रूट 11 आहे. तर काय करू आपण, रूट 11 दोन्ही अंशाला आणि छेदाला म्हणजे न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाइड करू. ते केल्यानंतर आपल्याला मिळते रूट 11 बाय 11. हे झालं करेक्ट आन्सर याचं. त्याचप्रमाणे हे दुसरं करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या मित्रांना सांगा आणि जास्तीत जास्त लाईक कमेंट्स करा.